नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज नेशन 81। चलिए रुख करते हैं खबरों की ओर। महाराष्ट्र के यवतमाल में सुप्रीम कोर्ट में 6 अक्टूबर को देश के मुख्य न्यायाधीश माननीय न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई पर हुए हमले की घटना के विरोध में वंचित बहुजन अघाड़ी मारेगांव तालुका की ओर से जोरदार निषेध व्यक्त किया गया। संगठन ने इस कृत्य को भारतीय संविधान और न्याय व्यवस्था पर सीधा हमला बताते हुए आरोपी पर देशद्रोह का मामला दर्ज करने की मांग की है। बड़ी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर के नेतृत्व में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से एक विशाल मोर्चा तहसील कार्यालय तक निकाला गया। बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को पुष्प अर्पित करने के बाद कार्यकर्ताओं ने तहसीलदार को एक ज्ञापन सौंपा। साथ ही बड़ी विधानसभा के विधायक संजय देरकर को भी मांग पत्र दिया गया। संवाददाता दिलदार से की रिपोर्ट। भारताचे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेबांवरती 6 ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान राकेश किशोर नामक एका मनुवादी व्यवस्थेचा बटीक असलेल्या वकिलाने अत्यंत निंदनास्पद घृणास्पद भ्याड हल्ला केला। ही घटना या देशासाठी आणि या देशातल्या लोकशाहीसाठी निंदनीय आहे। हा हल्ला थेट संविधानावरती आहे। हा हल्ला थेट जगाच्या पाठीवरती ज्या लोकशाहीला अत्यंत सन्मानाने डोक्यावर घेतलं जातं त्या भारतीय लोकशाहीवरती आहे। हा हल्ला केवळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या एका व्यक्तीवरती झालेला हल्ला नाही आहे, तर हा हल्ला या देशातल्या तमाम जनतेवरती झालेला आहे। आणि म्हणून या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। आणि म्हणून आम्ही या देशातला या राज्यातला संबंध वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। आणि म्हणून मारेगाव तालुक्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही हा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे। आमची या निषेधाच्या स्वरूपात मागणी या देशाच्या भारत सरकारला आहे, या देशाच्या केंद्रीय कायदा मंत्र्याला आहे, या देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना आहे। हा हल्ला अत्यंत भ्याड आहे, निंदनास्पद आहे, घृणास्पद आहे आणि हा हल्ला या देशावरती आहे, संविधानावरती आहे। आणि म्हणून आरोपी राकेश किशोर यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा भारत सरकारने नोंदवावा अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला करतो आहे। आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आम्ही हे निवेदन भारत सरकारला सुपूर्द करण्यासाठी आलेलो आहोत।